हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ॲरे आणि स्ट्रक्चर या युनिटचे IFPs बघायचे आहेत. 2 मार्कासाठी कोणते क्वेश्चन्स येतात एक्झाममध्ये, 4 मार्कासाठी कोणते क्वेश्चन्स येतात फायनल एक्झामच्या दृष्टिकोनातून, आणि तुमच्या येणाऱ्या युनिट टेस्टच्या दृष्टिकोनातून सुद्धा कोणकोणते क्वेश्चन्स येतात 6 मार्कासाठी हे सुद्धा बघणार आहोत. आणि एक क्वेश्चन पहा, हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. हा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. इथल्या इथंच असा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पडू शकतो. युनिकचा क्वेश्चन आहे, पण पडू शकतो एक्झाममध्ये, विचारला जाऊ शकतो. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, 6 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. खूप छोटा आन्सर आहे, पण खूप अर्थ त्याचा मोठा आहे. पहा मित्रांनो, 2 मार्कासाठी कोणकोणते क्वेश्चन्स येतात. ॲरेची डेफिनेशन आणि त्याचे टाइप्स लिस्ट करा म्हणून येते. डिफाईन ॲरे आणि इट्स टाईप. ॲरेची डेफिनेशन वर दिलेली आहे आपल्या या नोट्समध्ये सर्व काही दिलेलं आहे तुम्हाला. ॲरेचे पहिल्या युनिटपासून पहिल्या टॉपिक पासून ॲरेची डेफिनेशन काय आहे ती लिहायची. ॲरेचे टाइप्स हे 3 टाइप्स आहेत त्याचे, ते 3 टाइप्स लिहायचे. त्यानंतर तुम्हाला 2 मार्क्सचे भेटून जातील. तर ही PDF पाहिजे असेल तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथं व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला जॉईन व्हा. त्या व्हॉट्सअप चॅनलवर जॉईन झाल्यानंतर तिथं तुम्हाला एक लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही PDF डाउनलोड करता येईल. तर आजचं आपलं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही ती PDF डाउनलोड करून घ्या आणि वाचत बसा तुमच्या युनिट टेस्टसाठी, तुमच्या पेपरसाठी. तर पहा, ॲरे डिफाईन करायचा. इथं सुद्धा असा सुद्धा प्रश्न पडतो. एकतर हा प्रश्न किंवा हा प्रश्न, डिफाईन ॲरे आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगा म्हणते. कोणतेही 2 कॅरेक्टरिस्टिक्स सांगायचे. 2 मार्कासाठी छोटे छोटेच प्रश्न येतात, आणि हा 1 मार्कासाठी, हा 2 मार्कासाठी, हा दुसऱ्या मार्कासाठी, असं 2 मार्कासाठी पूर्ण क्वेश्चन येतो. स्टेट एनी 4 स्ट्रिंग फंक्शन्स अँड इट्स यूज. स्ट्रिंगचे 4 फंक्शन्स स्टेट करायचे, म्हणजे स्ट्रिंगचे 4 फंक्शन्स लिहायचे आहेत आणि त्यांचा यूज काय आहे ते एका लाईनीमध्ये सांगायचं आहे. राईट सिंटॅक्स ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चरचा सिंटॅक्स लिहायचा आहे. डिफाईन स्ट्रक्चरची डेफिनेशन लिहायची आहे. त्याचं एखादं एक्झाम्पल द्यायचं आहे छोटंसं. म्हणजे कसं, स्ट्रक्चरचं छोटंसं एक्झाम्पल म्हणजे कोणतं देणार तुम्ही, असं एखादं स्ट्रक्चर डिक्लेअर करा. हे इथून एवढं असं एखादं स्ट्रक्चर, त्याच्यात व्हेरिएबल नेम असं एक डिक्लेअर करून टाका. ते तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. डिक्लेअर स्ट्रक्चर स्टुडंट आणि त्याचे रोल नंबर, एलिमेंट्स काय काय डिक्लेअर करायचे, मेंबर्स काय काय डिक्लेअर करायचे, रोल नंबर आणि नेम ते तर तुम्हाला माहिती आहे. रोल नंबर कशामध्ये, इंटिजरमध्ये, नेम कशामध्ये, कॅरेक्टरमध्ये. तर राईट प्रोग्राम, एक प्रोग्राम लिहा म्हणाले स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची साठी. स्टार लेन फंक्शन आपल्याला वापरायचा, STRLEN. स्टार लेन फंक्शन स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपण वापरतो. तर ते फंक्शन आपल्याला वापरायचं आहे. 2 मार्कासाठी ह्या युनिटमध्ये हे सर्व क्वेश्चन्स पडू शकतात फायनल एक्झामला. त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स दिलेले आहेत. एक्झाम्पल एनी 2 स्ट्रिंग फंक्शन्स विथ एक्झाम्पल. एक्सप्लेन कोणतेही 2 स्ट्रिंग फंक्शन, एकतर स्टार लेन, स्टार CPY म्हणजे स्टार कॉपी, स्टार CMP, स्टार कॅम्प म्हणजे स्टार कंपॅरिझन असे, आणि स्टार लेन फंक्शन. हे सर्व फंक्शन्स पैकी कोणतेही 2 फंक्शन्स एक्सप्लेन करायचे एक्झाम्पल्स होईल. एक्झाम्पल म्हणलं ना, त्याचा प्रोग्राम लिहून यायचा मित्रांनो. एक्झाम्पल म्हणलं की त्याचा प्रोग्राम छोटासा लिहून यायचा एखादा. पहा, दुसरा काय, राईट प्रोग्राम टू एक्सेप्ट 5 डाटा एलिमेंट्स इन ॲरे अँड अरेंज देम इन ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर. हे प्रोग्राम्स आपण केलेले आहेत, आपल्या ॲरेचे प्रोग्राम्स आपण केलेले आहेत. तर ते बघून घ्या. जरी कुणी डायरेक्ट या युनिटवरती आलेलं असेल तर आपण अख्खी एक प्लेलिस्ट हे केलेली आहे ॲरे आणि स्ट्रक्चर युनिटवरती. ती प्लेलिस्ट चेकआउट करा. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जा, PGTech अकॅडमीच्या चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3 तिन्ही युनिट आज शिकविणं होऊन जातात मित्रांनो. आपल्या तुमच्या युनिट टेस्टच्या आधीच आपला सिलेबस संपून जाईल 3 युनिटचा. त्यानंतर 2 युनिट मी पुढं कव्हर करीन. तर तुमचा असाच प्रतिसाद राहिला तरच कव्हर करीन, नसता मग नाही करणार. तर आता समोरचा क्वेश्चन बघा. इनिशियलायझेशन ऑफ 2 डायमेन्शनल ॲरे विथ एक्झाम्पल. 2 डायमेन्शनल ॲरेचं इनिशियलायझेशन कसं आहे एक्झाम्पल सहित ते दाखवायचं आहे. आपण माझ्या या नोट्समध्ये मी तुम्हाला दाखविलेलं आहे कुठून कुठून इनिशियलायझेशन आहे ॲरेचं, कुठून काय काय आहे. 2 डायमेन्शनल ॲरेचं इनिशियलायझेशन कसं आहे, 1 डायमेन्शनल ॲरेचं इनिशियलायझेशन कसं आहे, ते सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. हे पहा, सिंगल डायमेन्शनल ॲरे म्हणजेच 1 डायमेन्शनल ॲरे, आणि 2 डायमेन्शनल ॲरेचं इनिशियलायझेशन म्हणजे हे पहा, इनिशियलायझेशन ऑफ 2 डायमेन्शनल ॲरे. हे सर्व लिहून यायचं मित्रांनो. छोटंसं एक्झाम्पल द्यायचं, ही प्रोग्राम लिहून यायचं, छोट्याशा एक्झाम्पलचा छोटासा प्रोग्राम. 4 मार्कासाठी तेवढं तर तुम्हाला करावंच लागेल मित्रांनो.
एवढी जर गोष्ट तुम्हाला 4 मार्कासाठी करावंच लागेल आपल्या ह्या PDF मध्ये. पहा, स्ट्रक्चर डिक्लेअर करायचा आहे एम्प्लॉई नावाचा, त्याच्यानंतर त्याचे डाटा मेंबर्स कोणकोणते राहणार, नेम, एज आणि स्टेट. नेम, एज आणि त्याचे स्टेट हे त्याचे डाटा मेंबर्स राहणार. हे प्रोग्राम सुद्धा आपण केलेला आहे, आपला लेक्चर चेकआउट करा. आपण ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्येच ते प्रोग्राम केलेला आहे. एक्सप्लेन डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन ऑफ 1 डायमेन्शनल ॲरे. पहा, 2 डायमेन्शनल ॲरेचं कसं केलं तर तसंच आता 1 डायमेन्शनल ॲरेचं एक्सप्लेन करा म्हणाले, डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन. पहा, डिक्लेअर कसं करते त्या ॲरेला, 1 डायमेन्शनल ॲरेला, आणि इनिशियलाइज कसं करते. डिक्लेअर करणे म्हणजे त्याला डिक्लेअर करून टाकणे आणि इनिशियलाइज करणे म्हणजे त्याला प्रोग्राम मध्ये ऍड करणे. एक प्रकारचं डिक्लेरेशनच. या दोन्हीचे अर्थ सेमच होतात, फक्त मांडताना असं मांडले त्यांनी. डिफरन्स बिटवीन कॅरेक्टर ॲरे आणि इंटिजर ॲरे, या दोन ॲरे मधला डिफरन्स. पहा, मी डिफरन्स सुद्धा शिकविलेला आहे कॅरेक्टर ॲरे आणि इंटिजर ॲरे मधला. दोन्हीतला डिफरन्स सुद्धा मी कव्हर केलेला आहे. पहा, वर आपल्या नोट्स मध्ये जर बघायला गेलं तुम्ही जर आपल्या नोट्स मध्ये बघायला गेलं तर इथं मी डिफरन्स सुद्धा कव्हर केलेला आहे. हे पहा, कॅरेक्टर ॲरेचा आणि इंटिजर ॲरेचा डिफरन्स. पहा, मी इथं तर देताना 5 पॉईंट दिले, तुम्ही 8 पॉईंट लिहून या. 4 मार्कासाठी 8 पॉईंट लिहून या. कोणतेही 2-3 पॉईंट आणखीन एक्स्ट्रा काढून या आणि ते लिहून या. याच्यासाठी कोणतेही 2 पॉईंट एक्स्ट्रा काढून या आणि ते लिहून या, कॅरेक्टर ॲरेसाठी, इंटिजर ॲरेसाठी. राईट ए प्रोग्राम युझिंग स्ट्रक्चर टू प्रिंट डाटा ऑफ 5 स्टुडंट्स हॅव्हिंग डाटा मेंबर. पहा, स्ट्रक्चरचा वापर करायचा. आणि हे प्रोग्राम मी तुम्हाला होमवर्कला दिलता. मला माहिती नाही किती जणांनी केला असेल. जर केला असेल तर कमेंटमध्ये येस करा, केला नसेल तर कमेंटमध्ये काहीच करू नका. तर मित्रांनो, आता 6 मार्कासाठी IMP याला मी काय करतो, वेगळा कलर बनवतो, कारण की हे वन ऑफ द मोस्ट IMP क्वेश्चन आहे. अख्ख्या या ॲरे ऑफ स्ट्रक्चर या युनिट 3चा हा एकमेव IMP क्वेश्चन आहे. ऍडिशन ऑफ 2 3x3 मॅट्रिक्सचा ऍडिशन. हा प्रोग्राम आम्ही जेव्हा डिप्लोमाला होतो तेव्हा सुद्धा आलता, ऍडिशन ऑफ 2 3x3 मॅट्रिक्सचा. आणि ते प्रोग्राम मी तुम्हाला समजून सुद्धा सांगितलेला आहे. ते आपला लेक्चर बघून घ्या. आणि हे प्रोग्राम आपल्या याच पीडीएफ मध्ये वर आहे. ते प्रोग्राम ऍज इट इज तुम्ही लिहू शकता. 6 मार्कासाठी तो क्वेश्चन येतो. आणखीन कोणते 6 मार्कासाठी येतात, राईट ए प्रोग्राम टू डिक्लेअर स्ट्रक्चर एम्प्लॉई. हे एम्प्लॉई स्ट्रक्चरचे 2 किंवा 5 किंवा 3 असे एम्प्लॉईजसाठी येऊ शकतात. हा प्रोग्राम 2, 5, 3 हे मोठे प्रोग्राम असतात ना, मोठ्या ह्याचे प्रोग्राम राहतात, म्हणून तर हे 6 मार्कासाठी दिलेले आहेत. जेवढा जास्त मोठा प्रोग्राम तेवढा त्याचे जास्त मार्क्स. डिफाईन स्ट्रक्चर, गिव्ह इट्स फीचर. स्ट्रक्चरचे फीचर्स द्यायचे, स्ट्रक्चर डिफाईन करायचा आणि एक्सप्लेन हाऊ इट डिक्लेअर अँड हाऊ इट इनिशियलाइज. इथपर्यंत कळालं. 3 क्वेश्चन इथंच विचारले 6 मार्कासाठी. 3 क्वेश्चन. एक्सप्लेन इट्स टाईप, डेप आणि एन्युमिलेटर कीवर्ड. आपल्या युनिट 1 मध्ये हे टाईप, डेप आणि इनम कीवर्ड मी तुम्हाला शिकविलेला आहे. मी परत शिकविणार नाही. पहा मित्रांनो, मी परत शिकविणार नाही. टाईप, डेप आणि इनम कीवर्ड आहे का, हे जे आहे का, मी परत शिकविणार नाही. हे युनिट 1 मध्येच मी तुम्हाला घेतलेलं आहे. जर ते लेक्चर आपलं बघितलं नसेल तर ते लेक्चर चेकआउट करा. युनिट 1 मध्येच मी ते घेतलेलं आहे. कोणतं हे युजर डिफाईन व्हेरिएबल आहे, हे युजर डिफाईन कीवर्ड आहेत. हे युजर डिफाईन व्हेरिएबल सुद्धा म्हणू शकतो याला. तर टाईप, डेफ आणि इनम म्हणजे इन्युमिलेटर हे आपलं घेतलेलं आहे युनिट 1 मध्येच. आपला सिलेबस सर्व झालेला आहे. पहा, सिलेबस मध्ये सर्व हे आपलं झालेलं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲरे झालेला आहे, डिक्लेरेशन झालेलं आहे, ॲरेचं ऑपरेशन्स कोणकोणते ते बघितले, स्ट्रिंग बघितलं आपण, स्ट्रक्चर बघितलं आपण, ॲरे ऑफ स्ट्रक्चर बघितलं. टाईप, डेप आणि इनम डाटा टाईप हे युजर डिफाईन डाटा टाईप आहेत का, युनिट 1 मध्ये कव्हर केलेलं आहे. तर ते युनिट 1चं ते लेक्चर आपलं बघून घ्या. युनिट 1चं ते लेक्चर आपलं बघून घ्या. युनिट 1 मध्ये कव्हर केलेलं आहे. आणि वन ऑफ द आणि आजच्या लेक्चरचा हा क्वेश्चन इम्पॉर्टंट राहील मित्रांनो. हा क्वेश्चन खूप युनिक आहे. आणि युनिक क्वेश्चन कसा आहे ते तुम्हाला सांगतो. चला पहा, काय म्हणलं आहे, फाइंड एरर इन फॉलोइंग प्रोग्राम अँड जस्टिफाय इट. या प्रोग्राम मधला एरर आपल्याला फाइंड आउट करायचा आणि त्याला जस्टिफाय करायचे, म्हणजे का म्हणून ते एरर आला. पहा, हे प्रोग्राम पहा, जर तुम्ही खरे प्रोग्रामर, तुम्हाला जर प्रोग्रामिंगचं जरासं जरी नॉलेज असेल तर या प्रोग्राम मधला एरर तुम्ही झटक्यात सांगू शकता. तर या प्रोग्राम मध्ये काय काय एरर आहेत ते सांगा मला. तर तुम्हाला काय कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता एरर कोणते कोणते आहेत या प्रोग्राममध्ये. तर मी तुम्हाला सांगून देतो ह्या प्रोग्राममध्ये चुकी काय झालेली आहे. इंट मेनच्या जागी वाईड मेन तुम्ही वापरू शकता, ही चुकी नाही तुमची. वाईड मेन तुम्ही वापरू शकता, हे करेक्ट आहे. पहा,
इथं काय झालेलं आहे, गेट ch हा फंक्शन वापरलेला आहे, पण गेट ch फंक्शन वापरल्यावर आपल्याला हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट एच फाईल वापरावं लागते. हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट एच ही हेडर फाईल वापरावी लागते आपल्याला. हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट एच ही हेडर फाईल वापरावी लागते जेव्हा आपण गेट ch किंवा क्लिअर स्क्रीन फंक्शन वापरतो CLR SCR, तेव्हा आपल्याला हे असं कोनिओ डॉट एच हेडर फाईल इन्क्लूड करून घ्यावं लागते. तर इंट मध्ये काय केलं, ॲरेची साईज किती दिली, 5. ॲरेची साईज 5 दिली, पण 5 एलिमेंट इथे एंटर केलेत का, नाही. तर 5 पेक्षा जास्त एलिमेंट एंटर केलेत, 6 एलिमेंट एंटर केलेत. तर ही एक मिस्टेक झाली. पहिली मिस्टेक ही कोनिओ डॉट एच हेडर फाईल लावली नाही. दुसरी मिस्टेक काय, ॲरेची साईज नीट दिली नाही. ॲरेची साईज नीट दिली नाही आणि %f वापरले. पहा इथं आय कशामध्ये डिक्लेअर केलाय, इंटिजर मध्ये डिक्लेअर केलाय. ॲरे कशामध्ये डिक्लेअर केलाय, इंटिजर मध्ये डिक्लेअर केलाय. आणि इथं %f वापरले. %f कशासाठी वापरते, फ्लोटसाठी. पण इथे तर डिक्लेअर करताना इंटिजर मध्ये डिक्लेअर करते. तर ही एक मिस्टेक झाली इथं. म्हणून टोटल 3 मिस्टेक इथं झालेल्या आहेत आणि 3 मिस्टेक साठी जस्टिफाय करण्यासाठी हे त्याचा आन्सर राहील. काय म्हणलंय आन्सर मध्ये, व्हेरिएबलची साईज 5 आहे आणि तिथं 6 व्हॅल्यू एंटर केलेल्या आहेत. व्हेरिएबलची साईज किती, 5, आणि तिथं 6 व्हॅल्यू एंटर केले आहेत. फॉर्मॅट स्पेसिफायर काय लावलेलं आहे, %f, आणि डिस्प्ले करताना इंटिजर व्हॅल्यूसाठी %d वापरावा लागतो. ॲरे डिस्प्ले करताना इथं %d वापरायला पाहिजे. आणि कोनिओ डॉट एच हेडर फाईल वापरलेली नाही आहे या गेट ch फंक्शनसाठी. हा एक त्याचा एरर आहे. असा सुद्धा प्रोग्राम येऊ शकतो. मला असे प्रोग्राम देतात आणि त्याचे एरर फाइंड आउट करा म्हणून सांगतात. ओके, तुम्हाला आजचं लेक्चर आपलं समजलं असेल, सर्व IMP क्वेश्चन्स तुम्हाला समजले असतील. जर आजचं लेक्चर आवडलं असेल तर डेफिनेटली आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. होप की तुम्हाला आपलं हे फ्री लेक्चर समजत असतील. तर युनिट 4 मी सुरू करण्याच्या आधी तुम्हा सर्वांना एक हे देतो की तुम्ही सर्व काय करा, आपले लेक्चर्स हे तुमच्या फ्रेंड्स साठी शेअर करा, शेअर करा, जेणेकरून तुम्ही शेअर केल्यानंतर आपली PGTech अकॅडमी ही पॉप्युलर होऊन जाईल. आणि फ्री लेक्चर्स आपण देतो हे तुमच्या फ्रेंड्सला सांगा, कारण की फ्री लेक्चर्स आपल्याशिवाय दुसरं कोणी देत नाही. फ्री लेक्चर्स आपणच देतो. कारण की मार्केटमध्ये खूप सारे शिक्षक आहेत पण ते युट्यूबवर व्हिडिओ टाकत नाही. कारण की त्यांना पैसे बनवायचे राहतात त्यांच्या कोचिंग क्लासेसचे, त्यांच्या अकॅडमीचे आणि त्यांच्या कोर्सचे. पण आपण ह्या PIC सब्जेक्ट हा फ्रीमध्ये शिकवत आहे. आणि पुढे चलून आपण काय करणार आहोत, पुढच्या सेमिस्टरला C++ तुमचा आहे, C++ आणि डाटा स्ट्रक्चर DSU ते 2 सब्जेक्ट घेणार आहे मी. आणि झालं तर DBMS सुद्धा घेणार आहे. DBMS ते आता तुमच्यावर राहील. जर तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर 3 सब्जेक्ट मी फ्रीमध्ये शिकवायला तयार आहे पुढच्या सेमिस्टरला. बघू आता तुम्ही किती जण प्रतिसाद देता. जर तुमचा प्रतिसाद असेल तर कमेंटमध्ये S टाईप करा, SYES. होप की तुम्हाला आपलं लेक्चर समजलं असेल. बाय बाय.